महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। महाराष्ट्रानं आतापर्यंत अनेक जातीय दंगली बघितलेल्या आहेत, अनेक धार्मिक दंगली बघितलेल्या आहेत, प्रचंड मोठे हिंसाचार बघितलेले आहेत। परंतु आजच्या इतका महाराष्ट्र अस्थिर कधीच नव्हता, अस्वस्थ कधीच नव्हता। त्याचं कारण आज स्वतः राज्यकर्तेच महाराष्ट्र अस्थिर करायचा प्रयत्न करतायत। इथल्या जातीयवाद्यांना, धार्मिक राजकारण करणाऱ्या विद्वेषी लोकांना चिथावणी देत आहेत। या सगळ्याचा पंचनामा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा। मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या इतके वाईट मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात झाले नाहीत आणि भविष्यातही होण्याची शक्यता मला कमी वाटते। आजच्या परिस्थितीवरून तसे ठाम विधान करता येतं आपल्याला। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राज्य सांभाळायचं असतं, राज्यात शांतता आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात, कायदा सुव्यवस्था राखायची असते। गृह खातं देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडे ठेवलंय, त्यामुळे तर त्यांच्यावरती जबाबदारी अधिक प्रमाणात येते। पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जबाबदारीचं भान दिसून येत नाही। 2014 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नौके होते, म्हणजे कोणत्याही मंत्रिपदाचाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्री झाले होते। त्यामुळे त्या काळात त्यांच्या अगोचरपणाकडे दुर्लक्ष करता येत होतं। परंतु आपल्या बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष करतायत म्हणजे आपल्या कामाची पोचपावतीच आहे असं त्यांचं वागणं दिसून येतं। 5-10 संपादकांना नियंत्रित ठेवलं म्हणजे आपली प्रतिमा उंचावता येते असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो। म्हणजे निवडणुकीच्या काळात अनेक गैरप्रकार करायचे, त्यावेळी जुजबी चर्चा होते आणि निवडणुकीत त्या गैरप्रकारांच्या आधारे यश मिळाल्यावर सगळे संपादक मग कसं देवेंद्र हे चाणक्य आहेत आणि कसे पद्धतीनं हे सगळं नियोजन करतात वगैरे त्यांचं महिमामंडन केलं जातं। एखादा मुख्यमंत्री राज्य अस्थिर करतो, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास चिथावणी देतो, असं उदाहरण दुर्मिळ असतं। उत्तर प्रदेशातलं योगी आदित्यनाथ यांच्या नंतरचं देवेंद्र फडणवीस यांचा त्या बाबतीतचा नंबर लागतो असं मला वाटतं। त्या अर्थानं विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांना सुटापुटातले योगी आदित्यनाथ म्हणता येईल। वरून पेहराव फक्त आधुनिक आहे, मेंदू बुरसटलेला आहे, योगींशी स्पर्धा करील इतका विखारी आणि विद्वेष आहे। राज्याचे आणि राज्यकर्त्यांच्या यशाचे मोजमाप त्या राज्यातल्या शांतता आणि सुव्यवस्थेवरून केलं जातं। बाकी सगळ्या पातळीवर महाराष्ट्रात आनंद आहे। या इतर अपयशाकडे सरकारच्या दुर्लक्ष करता येतं, पण सामान्य माणसांच्या जीवाशी जेव्हा राज्यकर्ते खेळ मांडतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरत नाही। कुणी सुजाण माणसानं त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण अशा वेळी राज्य अस्थिर होऊन जातं। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गुजरातची सुपारी घेऊन महाराष्ट्र अस्थिर करायला लागले आहेत की काय असा प्रश्न आजच्या एकूण परिस्थितीवरून कुणाही सुजाण नागरिकाला पडल्यावाचून राहत नाही। औरंगजेबाची कबर हा काही राज्यकर्त्यांच्या पुढचा आजच्या काळातला प्रमुख मुद्दा असू शकत नाही। खरं तर तो कसा काय असू शकतो? राज्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडलाय, शेतकरी आत्महत्या करायला लागलेत, महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, बेरोजगारीनं कळस गाठलाय, गरिबांचं जगणं असह्य झालंय, सामान्य माणसाचं एकूणच जगणं मुश्किल बनलंय। या सगळ्या प्रश्नांच्या पासून दूर पळण्यासाठी राज्यकर्ते औरंगजेबाचा आधार घेत आहेत। म्हणजे तुम्हाला जर राज्यातल्या जनतेने 232 जागांचं प्रचंड बहुमत दिलंय तर तुम्ही असल्या प्रश्नांच्या आड कशाला लपता हा खरा प्रश्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, यांना संरक्षण देणारे शिवप्रेमाचा देखावा करतायत। म्हणजे कोरटकरची विधान असतील किंवा राहुल सोलापूरकरचं विधान असेल, त्यावेळी भारतीय जनता पक्षातल्या आणि या सत्तेतल्या तमाम लोकांनी तोंडात मूग गिळून हे सगळे लोक गप्प बसलेले होते। आणि आता औरंगजेबाच्या निमित्तानं अल्पसंख्य समाजाच्या विरोधात विद्वेष पसरवण्याचं काम करतायत। राज्यातले मंत्रीच एखाद्या सराईत गुंडासारखे चिथावणी देत राज्यभर फिरतायत। महाराष्ट्र ठरवून खड्ड्यात घालायचा उद्देश असल्याशिवाय हे इतकं सगळं एका वेळी घडू शकत नाही। काही करून दंगल पेटली पाहिजे, तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत त्याचा फायदा होईल असा त्यांचा एकूण डाव दिसतोय। म्हणजे विधानसभा निवडणुकीतलं यश कसं मिळालं याचं गुपित त्यांनाच ठाऊक आहे। त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करता येणार नाही याबद्दल त्यांची 100% खात्री आहे।
म्हणूनच तर मग हिंदू मुस्लिम करायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा. म्हणजे हे सगळं नियोजनबद्ध रीतीनं चाललंय. सत्ताधारी राज्य अस्थिर करायला निघाल्याचं जगाच्या पाठीवरचं हे दुर्मिळ उदाहरण आहे. यशवंतराव चव्हाण एकदा म्हणाले होते, महाराष्ट्रात मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायत राज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते आज माझ्यावर वार करायला निघाले आहेत. यशवंतरावांच्या या विधानाची आठवण आज येण्याचं कारण म्हणजे तोच धागा पकडून आज असं म्हणता येईल की फडणवीसांनी माणसांची माकडं बनवून आपल्या पदरी नेमले आहेत. त्यांना पदांचे तुकडे देऊन किंवा अन्य मार्गाने संरक्षण देऊन मोकाट सोडलाय. मग कुणी विरोधी नेत्याला शिवीगाळ करतोय, कुणी परक्या जातीचा उद्धार करतोय, कुणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतोय, कुणी विरोधी नेत्याच्या घरात घुसून आंदोलनाची भाषा करतोय, कुणी जातीचा आधार घेऊन आक्रस्ताळपणाने कुणालाही शिव्या देतोय. असल्या पाळीव लोकांच्या मार्फत देवेंद्र फडणवीसांचा कारभार चाललाय. एकनाथ शिंदे यांनी नसेल पण देवेंद्र फडणवीस यांनी राहत इंदोरी यांचा हा शेर नक्की ऐकला असेल. लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोड़ी ही है. देवेंद्र फडणवीसांनी अनुभवला असेल. महाराष्ट्र पेटवायला निघाले होते, पहिली आग त्यांच्या नागपूरमध्ये लागली. खरं तर राहत इंदोरी यांच्या याच रचनेमध्ये अखेरचा शेर आहे, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है. खरं तर राहत इंदोरी यांच्या शेरची या दुसऱ्या शेरची पहिल्या शेरची आठवण नागपूर दंगलीवरून आलीच, पण दुसऱ्या शेरची आठवण येण्याचं कारण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी इथल्या मुसलमानांनी रक्त आणले. त्यावेळी तुमचे पूर्वज इंग्रजांसाठी फिजुरी करीत होते, इथल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या खबरी सरकारला कळवित होते. आणि तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अल्पसंख्य समाजाला सतत अवहेलना करता, पाकिस्तानचे हस्तक म्हणता, औरंगजेबाचे वंशज म्हणता आणि असं करून त्यांना सतत लक्ष करता. खरं तर कुठल्याही राज्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, जिथं अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटत नसेल तिथं कधीच शांतता रांधू शकणार नाही. फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदे यांनी याचं भान ठेवायला पाहिजे. अजितदादा पवार यांनाही या सगळ्यापासून बाजूला राहून आनंद घेता येणार नाही किंवा मजा बघता येणार नाही. सत्तेत राहून त्यांची जबाबदारी येते की हे सगळं बिघडलेलं वातावरण आहे ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचं. फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात अनेक दंगली झाल्या, पण कुठल्याही दंगलीच्या वेळी त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केल्याचं माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. प्रत्येक वेळी दंग हिंदू मुस्लिम संघर्ष झाल्यानंतर त्यांची भाषा ही औरंगाच्या अवलादीनं इथे थारा नाही अशी एखाद्या गावठी पुढाऱ्यासारखी असायची. नगरची दंगल असेल त्यावेळी किंवा अलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडची दंगल झाली त्यावेळी ते असंच काहीतरी बोलत होते. आपण सत्तेतल्या पदावर आहोत आणि आपण कायदा सुव्यवस्था राखायला पाहिजे, लोकांना शांततेचं आवाहन करायला पाहिजे, याचं भान फडणवीसांनी कधीच ठेवलं नाही. राज्यभर दंगली पेटवण्याचा अजेंडा ठेवला, पण दंगलीचा नारळ त्यांच्या नागपुरातच फुटला. आपल्या घरात आग लागली तेव्हा मात्र त्यांची भाषा बदललेली दिसली. पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री शांततेचं आवाहन करताना दिसले. एरवी चितावणीखोर भाषा वापरणारे चंद्रशेखर बावनकुळे मऊ पडून शांतदूत बनल्याचं आवाहन लागलेले होते आणि मागा अमरावतीची दंगल पेटवल्याचं बक्षीस म्हणून खासदारकी मिळालेले अनिल बोंडे सुद्धा शांततेचं आवाहन करू लागले होते. म्हणजे नागपूर पेटलं तर सगळीकडून अग्निशामक हे बंब धावायला लागले. इतर कुठं आग लागली असती तर नितेश राणेंसारखी वाचाळ मंडळी रॉकेलचे कॅन घेऊन धावली असती. खरं तर तरी सुद्धा इतकं सगळं घडल्यानंतर फडणवीसांच्या घरात नागपूरमध्ये दंगल झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे काही शहाणपणा आलाय असं दिसत नाही. कारण या दंगलीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी राम कदमांच्या सारखे त्यांचे पंटर औरंगजेबाचा राग वाहिन्यांच्या समोर आळवत होते. फडणवीसांच्या हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेची टोळी विधानभवनाच्या पायऱ्यावर उभं राहून औरंगजेबाचा खेळ खेळत होते. स्वतः एकनाथ शिंदे सभागृहात औरंगजेबावर मागे हटायला तयार नव्हते. एका दंगलीने यांचं समाधान झालेलं नाही हेच यावरून लक्षात येतं. खरं तर 232 जागांचं भक्कम बळ यांना मिळालंय आणि ते मिळाल्यानंतर खरं तर किती उत्तम राज्य चालवायला पाहिजे होतं. आर्थिक संकटातही लोकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करता आले असते. माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक गोष्टी सहज सुलभ बनवून त्यांचं जगणं सुसह्य करता आलं असतं. अनुदानाच्या मार्फत लोकांना लाभार्थी किंवा भिकारी बनवून निवडणुका जिंकता येतात, पण लोकांना समाधानी नाही ठेवता येत. लोकांना शांतता हवी असते, रोजच्या जगण्यात अडथळा नको असतो. तुम्हाला तुमचा अजेंडा राबवायचा आहे ना,
तर मग घ्या पटापट निर्णय, सरकार तुमचं आहे. विद्यापीठाचं नाव बदलायचं बदलून टाका, औरंगजेबाची कबर उकडायचे उकडून टाका, तिचं संरक्षण काढून घ्या, पण तुम्ही सरकारी पातळीवर पटापट निर्णय घेऊन टाका. दिल्लीत तुमचं सरकार आहे ना, पण हे पटापट करा. त्यासाठी लोकांना चिथावणी देऊन रस्त्यावर उतरवू नका. चिथावणी देण्यासाठी पाळीव माकडांच्या हाती बली ते देऊ नका. महाराष्ट्र पेटू नका. तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्र पेटून गमजा मारता येतील किंवा गोधरा कांडानंतर जसे नरेंद्र मोदी हिरो झाले तसे राष्ट्रीय हिरो बनता येईल, तर ते शक्य होणार नाही. तुम्ही कितीही बिघडलात, बिघडायचे ठरवले तरी छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुलेंचा, शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र एका मर्यादेच्या पलीकडे तुमच्या कारस्थानाला बळी पडणार नाही. महाराष्ट्र पेटवायला जाल तर आधी तुमच्या खुर्च्यांच्या बुडाखाली आग लागेल, हे ध्यानात ठेवा. धन्यवाद.